अमेरिका से भारत आया था चुपके चुपके, उसका नाम है अभिजित दिपके। अहो ही माझी नाही, रामदास आठवले यांची कविता आहे। त्यांनी आता संसदेत बोलताना केली होती। अमेरिका से भारत आया था चुपके चुपके, अमेरिका से जो भारत आया था चुपके चुपके, उनका नाम है अभिजित दिपके। चुपके चुपके अभिजित दिपके, छान आहे हे यमक। म्हणजे बघा ना, सरद न्यायाधीश सूर्यकांत यांच्या बेरोजगारीच्या विधानावरून अभिजित दिपकेने कॉक्रोच जनता पार्टीची सोशल मीडियावर स्थापना केली। मग त्याचाच आधार घेऊन नीट पेपर फुटीकडे त्याने हे आंदोलन वळवलं आणि मग तो अमेरिकेतून भारतात आला। या आंदोलकांच्या मागणीनुसार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला। मग हे आंदोलन जरा शांत झालं, पण त्या आंदोलनापासून अभिजित दिपकेची जर भाषा ऐकली तर त्याच्या अहंकारात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते। त्याची विधानं ऐकली तर आपल्या हे लक्षात येईल। अभिजित दिपके किती दुटप्पी आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते। म्हणजे बघा ना, पेपर फुटीला आळा घालण्यासाठीच्या सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक 2026 ला संसदेत मंजुरी देण्यात आली। या विधेयकात पेपर फुटी विरोधी कायद्यात व्यापक असे बदल करण्यात आले आणि त्यानुसार दोषींना 10 वर्षांपर्यंत कारावास आणि 50 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे। या विधेयकात केवळ परीक्षा प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या व्यक्तींवरच कारवाईची तरतूद आहे असं नाही, तर संघटित पद्धतीने पेपरफुटी करणाऱ्या टोळ्यांना सुद्धा लक्ष्य करण्यात आलंय। संघटित पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्यांना 10 कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद या कायद्यानुसार करण्यात आली आहे। खरं म्हणजे हे विधेयक आणल्यानंतर अभिजित दिपकेने सरकारचं अभिनंदन करायला हवं होतं। त्या सीजेपीने जल्लोष साजरा करायला हवा होता। म्हणजे त्यांनी नाही का धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर 5 स्टार मध्ये पार्टी केली, छान डान्स बिन्स केलेत, त्याचे व्हिडिओ सुद्धा आलेत। तसं खरं म्हणजे यांनी हे विधेयक आणल्यानंतर जल्लोष साजरा करायला हवा होता, पण यांच्यापैकी एकाने सुद्धा याविषयी चांगला शब्द काढलेला नाहीये। म्हणजे हे राहिलं दूर अभिनंदन करायचं, यांची आपली वेगळीच नाटकं सुरू आहेत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला, आता मोदींचा अमित शहांचा राजीनामा हवा असेल तर तो सुद्धा घेऊ अशी भाषा या पठ्ठ्याने करायला सुरुवात केली। तुम्हाला काय अमेरिकेतून फक्त राजीनामा घ्यायला बोलवलंय का इथे? म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या गोंधळामध्ये इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली। या माध्यमातून ते जेनझीशी संवाद साधतायत। त्यांच्या पहिल्याच व्हिडिओने व्ह्यूजच्या बाबतीत एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय। सोशल मीडियावर सध्या पंतप्रधान मोदींचीच हवा आहे। आता हे या अभिजित दिपकेला कसं सहन होईल? कारण या आंदोलनापासून त्याचीच हवा होती ना। म्हणून अभिजित दिपके याने पंतप्रधान मोदींना आता लक्ष्य करायला सुरुवात केली आहे, त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे। पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हावं अशा शब्दात त्याने पंतप्रधान मोदींना आव्हान दिले। मुझे लगता है उनको इन्फ्लुएंसर बनना चाहिए। बहुत अच्छा कर रहे हैं वो, एज ए इन्फ्लुएंसर बहुत अच्छा काम कर रहे हैं। प्रधानमंत्री की कुर्सी छोड़ दे, इन्फ्लुएंसर बन जाए, प्रधानमंत्री का काम कोई और कर लेगा। पंतप्रधान मोदींनी आता इन्फ्लुएन्सर व्हावं, ते हे काम चांगल्या पद्धतीने करू शकतात। पंतप्रधान पदाची खुर्ची रिकामी करावी आणि देश चालवण्याचं काम त्यांनी दुसऱ्या नेत्याला करू द्यावं असा सल्ला अभिजित दिपकेने दिलाय। पंतप्रधानांनी काय करावं काय नाही हे सांगण्या इतपत अभिजित दिपके मोठा झालाय का? त्याला एवढा समाजकारणाचा राजकारणाचा अनुभव आहे का? म्हणजे एका आंदोलनामुळे हा अभिजित दिपके तरुणांचा आवाज झालाय किंवा त्यांचा हिरो झालाय इथपर्यंत ठीक आहे, पण पंतप्रधानांना सल्ले देण्याचा अधिकार याला नेमका कोणी दिला? जंतर मंतरवरच्या आंदोलनादरम्यान हा अभिजित दिपके असं म्हणाला होता की मोदी आणि शहांचे पण आम्ही राजीनामे घेऊ आणि चहा समोसे त्यांना विकायला बसवू। नरेंद्र मोदी का भी इस्तीफा चाहिए आपको? उनका भी ले लेंगे, उनका भी ले लेंगे। अमित शाह का भी चाहिए। कोई बात नहीं, एक ही चाय की टपरी फिर से खुलवा देंगे, उसके बगल में दूसरे का समोसे का ठेला खुलवा देंगे और फिर वहां पर राघव चड्ढा को खड़ा कर देंगे। बोलते रहिए 10 रुपए में चाय समोसा, राघव चड्ढा चाय समोसे बेच देगा। आता ही कोणती भाषा आहे? ही शोभते का भाषा? ही अहंकारातून आलेली भाषा आहे। अजून एक गंमत सांगते,
म्हणजे जंतर मंतरवरच्या सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या 2873 व्यक्तींना गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा अहवाल दिल्ली पोलिसांनी केंद्र सरकारला सादर केलाय. 2873 जणांपैकी 989 जण हे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी किंवा संबंधित असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फेस रेकग्निशन व्हॅनद्वारे आंदोलनातल्या सहभागींची ओळख पटवण्यात आली आहे. या अहवालानुसार या व्यक्तींवर विविध प्रकारचे गुन्हे आधीच नोंद आहेत. आता त्यामध्ये 101 जणांवर खुनाचे गुन्हे आहेत, 62 जणांवर खुनाचा प्रयत्न, 284 जणांवर दरोडा किंवा लूटमार, 61 जणांवर बलात्कार, 6 जणांवर पोक्सो कायद्याअंतर्गत, 25 जणांवर महिलांचा विनयभंग केल्याचा गुन्हा आहे, 229 जणांवर शस्त्रास्त्र कायद्याचं उल्लंघन, 135 जणांवर चोरी, 19 जणांवर अपहरण आणि 67 जणांवर NDPS कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. आता हे सगळं कळल्यानंतर अभिजित दिपकेने आंदोलकांवरील सर्व खटले सरसकट मागे न घेतल्यास आम्ही पुन्हा आंदोलन छेडू असा इशारा दिला. प्रत्येक वेळी तुमच्या मनाप्रमाणे करण्यासाठी आंदोलन करू, राजीनामा घेऊ अशा धमक्या देणं योग्य आहे का? म्हणजे अशा धमक्या दिल्या की बरोबर सरकार झुकतं आणि मग राजीनामा देतं असा भ्रम यांना झालाय. आपण काहीही करू आणि सरकारला झुकवू अशा भ्रमात अभिजित दिपकेने आणि त्याच्या सीजेपी गँगने अजिबात राहू नये. जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांची सुनावणी करताना आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कठोर कारवाई करू नका, त्यांना अटक केली असेल तर सोडून द्या असा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. परंतु कॉक्रोच जनता पार्टीला हे मान्य नाहीये. म्हणजे हे संरक्षण फक्त विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित नकोय, तर सराईत गुन्हेगारांसाठी सुद्धा त्यांना हे संरक्षण हवंय असा हट्ट त्यांनी धरलाय. गुन्हेगारांना का सोडायचं? म्हणजे किती गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे, त्यांच्यावर का कारवाई करायची नाही? म्हणजे त्यांच्याशी तुमचे काही लागेबंधे आहेत का, की तुमच्या सांगण्यावरूनच ते या आंदोलनात घुसले होते? म्हणजे तुम्हाला त्यांची एवढी काळजी असण्याचं काय कारण आहे? या प्रश्नांची उत्तरं सुद्धा अभिजित दिपकेने किंवा सौरव दासने समोर येऊन मीडियाला द्यायला पाहिजे. सोनम वांगचुक यांनी सुद्धा या संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते असं म्हणाले की आमचं आंदोलन हे शांततापूर्ण होतं. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणं हे चुकीचं आहे. मात्र सरकारी मालमत्तेचं नुकसान करणारे, पोलिसांवर दगडफेक करणारे किंवा हिंसाचारात सहभागी असलेल्या उपद्रवी आंदोलकांवर कायद्यानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे, हे सोनम वांगचुक यांचं म्हणणं आहे. हमें ये समझना होगा कि ये अगर हल कुछ हुआ है, कुछ उपलब्धि हुई है, तो वो हमारे बाजुओं की ताकत से या हमारे लाठियों या पत्थर से नहीं हुआ है. ये हमारे शांति की अपील से हुआ है. खुद पर जो हमने पीड़ा ली उससे हुआ है, बल्कि जो लाठियां और पत्थर हैं उनसे तो बात और बिगड़ने का डर था, बहुत डर था, जिसके कारण मुझे ये शांतिपूर्ण पथ को समय से पहले ही रोकना भी पड़ा, क्योंकि हम सब शांतिपूर्ण रहे. यही मैं चाहता था, चाहता रहूंगा और यही संदेश दूंगा. मुझे उम्मीद है कि वादे निभाए जाएंगे. जो शांतिपूर्ण जो प्रदर्शन कर रहे हैं उन पर कोई एक्शन नहीं होगा. अगर शरारती तत्व हो जो साफ शरारत के लिए कर रहे हो, तो हम ये नहीं कह सकते हैं कि कहीं भी कुछ ना हो और कुछ भी हो, मगर ये बहुत साफ करना चाहूँगा कि शांतिपूर्ण प्रदर्शन हमारा संवैधानिक अधिकार है, उसको आदर किया जाए. बरं, तुमच्यासाठी जे आंदोलनाला बसले होते, अन्नत्याग आंदोलन ज्यांनी केलं होतं तेच असं म्हणतायत, मग अभिजित दिपके आणि सौरव दास यांना काय प्रॉब्लेम आहे? सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका विधानामुळे अस्वस्थ होऊन कॉक्रोच जनता पार्टीचा प्रयोग सुरू करणारे हे अभिजित दिपके आणि त्याची गँग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल अर्वाच्य भाषा वापरणाऱ्यांचं समर्थन करतात, त्यांना पाठिंबा देतात, त्यांना पाठीशी घालतात. मोदी भगवान है क्या असा निर्लज्ज प्रश्न हे उपस्थित करतात. एका आंदोलनाने हुरळून गेलेल्या अभिजित दिपकेला असं वाटतंय की आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यापेक्षा मोठे झालोय, त्यामुळे त्यांना काहीही बोलण्याचा आपल्याला अधिकार आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा
हे अनेक वर्ष राजकारणात आहेत। राजकारण कोणत्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी केलंय हे अभिजित दिपके सारख्या तरुणांना कळणं अवघड आहे। राजकारण कोळून प्यायलेल्यांना हटवण्याची भाषा करणं याला अति आत्मविश्वास म्हणतात। राजकीय पाठिंब्याच्या जोरावर म्हणजे कोणाच्या तर विरोधकांच्या जोरावर आपण देशात अराजकता माजवू शकतो, पोलिसांना मारू शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो, नेत्यांना पळवून लावू शकतो, त्यांचा राजीनामा घेऊ शकतो, आपण आंदोलनाची धमकी दिली की सरकारला झुकवू शकतो असं यांना वाटतंय आणि त्याला जेनझीचा संताप असा मुलामा लावू अशा भ्रमात हा अभिजित दिपके आहे। पण या भ्रमातून त्याने बाहेर यावं। जंतर मंतरवरच्या आंदोलनाच्या दरम्यान जो काही हिंसाचार झाला त्या हल्ल्यात एका जखमी पोलिसाच्या कुटुंबियांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये पोलिसांची कशी वाईट अवस्था झाली हे सगळं सांगितलंय। माय फादर इज़ अ SI इन दिल्ली पुलिस। मेरे बाबा पुलिस में आने से पहले मेरे फादर इंडियन नेवी में मैरीन कमांडो थे। उन्होंने इंडियन नेवी को अपने 15 साल दिए हैं। माय फादर वॉज at main protest site. He was at the front line near the barricades, जहाँ पर बहुत सारा क्राउड था। मेरे पापा जब भी रात में घर आते थे तो वो बोलते थे कि अब ये प्रोटेस्ट स्टूडेंट प्रोटेस्ट नहीं लग रहा है, इसमें बहुत सारे एंटी सोशल एलिमेंट्स जुड़ चुके हैं। मेरे पापा भी जंतर मंतर के फ्रंट लाइंस पे उनकी ड्यूटी लगी थी प्रोटेस्ट में। मुझे पता चला कि मेरे फादर को उनके हेड पे इंजरी आ रखी है उनके फ्रेंड के थ्रू। जब मैंने फोटो देखी तो उनके हेड को शेव कर रखा था और उनके हेड पे लाइक स्टिचेस लग रहे थे 4। ही पत्रकार परिषद झाल्यानंतर हा अभिजित दिपके असं म्हणतोय की अशा पत्रकार परिषदा घेण्यासाठी भाजपने पोलीस कुटुंबियांना पुढे केले। खरं म्हणजे या दिपकेने जखमी पोलिसांची भेट घ्यायला हवी होती, त्यांची विचारपूस करायला हवी होती, ही जबाबदारी आहे त्यांची। पण ते असं काही करणार नाही, त्यांना पोलिसांबद्दल वगैरे काहीही वाटत नाही, कारण त्यांचा मूळ उद्देश देशात अराजकता माजवणं आणि गोंधळ निर्माण करणं हाच आहे। आपल्या तालावर सरकार नाचेल, आंदोलनाच्या धमक्या देऊन सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू शकतो असा गर्व अभिजित दिपकेला झालाय। पण तो हे विसरलाय बहुतेक की गर्वाचं घर हे नेहमी खाली असतं। त्यामुळे अभिजित दिपके जबान संभाल के। आजच्या भागात इथेच थांबते। याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा। अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण रोज चर्चा करणार आहोत। त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा। धन्यवाद।